जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील शिक्षक भरतीच्या सर्व निवड याद्यांकरिता तसेच नवनियुक्त शिक्षकांच्या जॉईनिंगकरिता इलेक्शन कमिशनने शेवटी एकदा परवानगी दिलेली आहे। काय आहे त्या संदर्भामध्ये लेटेस्ट अपडेट त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया काय आहे ती महत्त्वाची गुड न्यूज। बघा मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे दिनांक 10 जून 2024 रोजी शिक्षक पदभरती संदर्भामध्ये एक प्रसिद्धीपत्रक म्हणजेच पवित्र पोर्टलवर ऑफिशियल न्यूज बुलेटिन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेल्या आहेत। बघा, पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट त्यांनी काय सांगितलेला आहे की पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीकरिता पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही। याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त झालेली आहे। याचा अर्थ काय आहे की पुढील शिक्षक भरतीच्या निवड याद्या प्रसिद्ध करण्याकरिता इलेक्शन कमिशन इंडियाने या ठिकाणी परवानगी दिलेली आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी निश्चितपणाने एक समाधानाची बाब आहे असं आपण म्हणू शकतो। कारण मागच्या कित्येक दिवसांपासून प्रत्येकाच्या तोंडामध्ये हाच एक प्रश्न होता की आचारसंहितेमध्ये इलेक्शन कमिशन कधी परवानगी देणार आहे किंवा रिजेक्ट करणार आहे। तर शेवटी आज जे आहे या गोष्टीला परवानगी आपल्याला मिळालेली आहे। आता दुसरा पॉईंट त्यांनी जो काही सांगितलेला आहे की दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीमधील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची जी कारवाई आहे ते संबंधित व्यवस्थापनांना देखील पूर्ण करता येणार आहे। म्हणजे यावेळेस जी काही परवानगी इलेक्शन कमिशनला मागितली होती ती दोन प्रकारे या ठिकाणी दोन मुद्दे त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले होते। दोन मुद्दे म्हणजे कोणते आहे तर पहिला आहे की पुढील निवड याद्या हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड आणि विथ इंटरव्ह्यू या पब्लिश करण्याची परवानगी द्यावी, त्याला ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। दुसरी परवानगी होती की ज्या मतदारसंघामध्ये म्हणजे मुंबई, कोकण आणि नाशिक या विभागामध्ये इलेक्शन होणार आहे त्या ठिकाणी ज्या उमेदवारांच्या निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, परंतु काउन्सिलिंग बाकी आहे म्हणजे नियुक्ती देणे बाकी आहे, त्यांना नियुक्ती देण्याची परवानगी द्यावी, त्याला देखील या ठिकाणी ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। म्हणजे आता इथून पुढे जे आहे सर्वच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी जॉईनिंग मिळण्याची या ठिकाणी शक्यता वाढलेली आहे। आता त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही। त्यानंतर जो काही पुढचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तो बघूया। त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की पॉईंट नंबर 3 आपण म्हणूया त्याला की दरम्यान समांतर आरक्षणामधील पदे भरण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कारवाई करण्याबाबत शासनाने परवानगी दिलेली आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे की जो काही समांतरची पदे आहेत ज्याला कन्वर्ट करून या ठिकाणी जे आहे त्या कॅटेगरीच्या जनरलमध्ये आणणं महत्त्वाचं ठरणार आहे, आणलं पाहिजे आणि ते येणारच आहे। त्याकरिताची जी काही कारवाई आहे ती होणे सुरू आहे, त्याला देखील शासनानं परवानगी दिलेली आहे। फक्त आता राहतो आहे एक महत्त्वाचा पॉईंट आणि तो महत्त्वाचा पॉईंट काय आहे, त्यामुळे माजी सैनिक या समांतर आरक्षणामधील पदे जी रूपांतरित करण्यासाठी नाहरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केलेला आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केलेली आहे। याचा अर्थ काय आहे की बाकीच्या ज्या जागा आहेत त्याला परवानगी मिळालेली आहे, खेळाडू असेल, अंशकालीन आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या जागा कन्वर्ट होऊन आलेल्या आहेत। राहतो आहे मुद्दा जो की जर जास्त सेन्सिटिव्ह असतो, ही आपल्या सर्वांना ऑलरेडी कल्पना आहे या गोष्टीची, आणि तो मुद्दा म्हणजे काय असतो तर तो आहे माजी सैनिकांचा। तर माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट करण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे आणि यासाठी आयुक्त महोदयांचे आपण विशेष आभार मानू या ठिकाणी की त्यांनी जे आहे
आयुक्त कार्यालयामधील जे उपसंचालक आहेत त्यांना समक्ष भेट देऊन जो प्रस्ताव आहे तो सादर करायला सांगितलेला आहे. आदरणीय राजेश शिंदे सर यांनी स्वतःहून तो जो प्रस्ताव आहे तो या ठिकाणी जाऊन सादर केलेला आहे, जेणेकरून समक्ष जाऊन सादर करण्यामागचं कारण हे होतं की जर छोट्या मोठ्या काही त्रुटी जर का त्यामध्ये आढळून आल्या तर सरांनी त्या ठिकाणी जे आहे लगेच त्याला दुरुस्ती करून सबमिट केलेल्या आहे. आपल्याला अपेक्षा आहे की येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये त्याही गोष्टीसाठी आपल्याला परवानगी मिळून जाईल आणि पुढचा जो हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड आहे या संपूर्ण न्यूज बुलेटिनचं वाचन केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतो आहे की शासनाचा मानस आहे की पुढचा जो राऊंड आहे पहिल्यांदा हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड लावायचा आहे, त्यानंतर विथ इंटरव्ह्यूची प्रोसेस केली जाणार आहे. आता त्याला किती दिवसांचा कालावधी लागेल हे तर सध्या तरी आपल्याला या ठिकाणी समजत नाहीये, परंतु अपेक्षा आपल्याला हीच आहे की हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड लागल्याच्या नंतर किमान जे आहे एका आठवड्यामध्ये विथ इंटरव्ह्यूचा देखील राऊंड लागू शकतो, कारण त्याला देखील वेगवेगळ्या परमिशनची आवश्यकता या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे तो राऊंड देखील लागून जाईल. परंतु आता हा राऊंड कधी लागेल हा एक प्रश्न आहे की आता ही जी माजी सैनिकांच्या कन्व्हर्जनची जी काही परवानगी आहे ती कधी मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रेफरन्सेस वगैरे येतील का, तर प्रेफरन्सेसची या ठिकाणी आवश्यकता नाही असे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे माजी सैनिकांच्या जागांची एकदा परवानगी मिळाली की लगेच ती जी काही मेरिट यादी आहे ती पब्लिश झाल्याची आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळू शकते. त्याला आपल्याला किमान 1 आठवडा ते 10 दिवसांचा कालावधी आजपासून लागेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो आहोत. कारण आता शाळा देखील या ठिकाणी येणाऱ्या 15 जूनपासून सुरू होणार आहे. शाळेमध्ये शिक्षकांची देखील आवश्यकता भासणार आहे. पुढचा जो काही पॉईंट त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे, समांतर आरक्षणाबाबतची कारवाई पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पद भरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे तेच आता मी जो काही पॉईंट बोललेला आहे त्यामध्ये तेच सांगितलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये आणि बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल. हे जे पॉईंट आहे त्यांचे राखीवच आहे. प्रत्येक वेळी जे आहे तेच कॉपी पेस्ट हे लोक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस आता आपल्या दृष्टिपथामध्ये यायला लागलेली आहे की या गोष्टीसाठी एक्झॅक्टली किती कालावधी लागू शकतो. आता यामध्ये आणखी जी पुढची यादी असेल याच्याही पुढची यादी हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडच्या नंतरची की जे अपात्र झालेले आहेत, जे गैरहजर झालेले आहेत, त्या उमेदवारांची देखील ही जागा आपल्याला भरावं लागणार आहे. म्हणजे अपात्र गैरहजरची जी यादी असेल ती त्याच्यानंतर भरली जाणार आहे. अपेक्षा व्यक्त करूया की ती देखील यादी आपल्याला किमान जे आहे विधानसभेची जे काही आचारसंहिता लागेल विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर पाहायला मिळू शकेल. अपात्र गैरहजरच्या अगोदर उर्दू माध्यमासाठी जे आहे स्पेशली ओपन कन्व्हर्टेडचा जो राऊंड आहे तो लागणं अपेक्षित आहे. आणि आपल्याला अपेक्षा आहे की हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड लागल्याच्या नंतर किमान एक 15 दिवसांच्या आतमध्ये उर्दू माध्यमाकरिता जो ओपन कन्व्हर्टेड राऊंड आहे तो लागून जाईल. परंतु त्यासाठी महत्त्वाचं आहे की हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडचा जो राऊंड आहे तो लवकरात लवकर कंप्लीट होणं.